welcome to Keeping It Real by Housing.com. I'm your host RJ Pratham, where we are talking about Indian real estate, trending changes, and so many things. On today's podcast, we have a special guest from Aakaar Buildcon, Mr. Ranjan Patil. He has contributed a lot in Indian real estate of Nashik. So, sir, welcome. Thank you. सर, सगळ्यात पहिले मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सध्या नाशिकमध्ये रिअल इस्टेट चेंज जो आहे तो आपण बघतोय. लोक आता इकडे इन्व्हेस्ट करतायत. काय वाटतं पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या नाशिकमध्ये काय काय चेंजेस तुम्हाला आढळत आहेत? पुढच्या 5 वर्षात एक्झॅक्ट असं प्रिडिक्शन आपण तर म्हणजे मला वाटतं करता येणार नाही, परंतु मागच्या 5 वर्षात जे झालंय त्याच्यावरनं जर अंदाज लावायचं ठरवलं आपण तर भरपूर ट्रिमेंडस अशी ग्रोथ झालेली आहे. जसं तुम्ही हाय रायझेस बघणार 10 वर्षापूर्वी नाशिकमध्ये एकही नव्हती. आता तुम्ही कुठल्याही भागात जा, तुम्हाला भरपूरशा हाय रायझेस दिसतील. आणि जसं आपला कुंभमेळा जो येतोय आणि 12 वर्ष येतच असतो, त्यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये कायम कालांतराने 12-12 वर्षाच्या पिरियडमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट होत असते. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो इश्यू असतो तो नाशिकला सहसा येत नाही. रोड्स वगैरे अपडेट होत राहतात कुंभमेळ्यासाठी म्हणून. आणि त्याचाच फायदा मग हे बाकीचे जे आपले प्रोजेक्ट्स असतात रिअल इस्टेटचे वगैरे, त्यांना साहजिकच होतो. आणि याच्याने मग भविष्यात मला वाटतं नाशिकची भरपूर ग्रोथ पॉसिबल आहे. भरभराटी प्रचंड आहे आपल्या शहरामध्ये. हो. परंतु सर, काय वाटतं जेव्हा एखादा व्यक्ती नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो काय गोष्टी बघून नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करतो? नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे आता तुम्ही बघाल तर रिटायरमेंट नंतर आता आपला जो खानदेशातला जो भाग आहे, जसं धुळे, नंदुरबार वगैरे झालं, त्या लोकांना मोठी सिटी जी आहे कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने बघायला गेलं तर ती आहे नाशिक. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे हे पण नाशिकपासून जवळच आहे. आणि आता समजा तुम्हाला पुण्यामध्ये म्हणा मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तर खूप मोठं बजेट तुमचं असावं हवं. नाशिकमध्ये तो इश्यू नाही आहे. नाशिकमध्ये तुम्ही 30 लाखाचं बजेट घेऊन, 50 लाखाचं बजेट घेऊन, 1 करोडचं बजेट घेऊन तुम्ही वेगवेगळ्या रेसिडेन्शियलमध्ये, कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. असं नाही की तुम्हाला खूप मोठे इन्व्हेस्टर असणंच गरजेचं आहे म्हणून. तर नाशिकमध्ये हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि पुणे, मुंबई हे सॅच्युरेट झाले असं मला पर्सनली वाटतं. हां. आणि आता त्यांना एक लिमिट असते किती एक्सपांड होणार किंवा काय. असं नाही की त्यांची ग्रोथ होणार नाही किंवा काय. पण नाशिकचं पूर्ण पोटेन्शियल अजून युटिलाइज झालं नाही असं मला वाटतं. तर भविष्यात पुणे, मुंबईला पर्याय म्हणून मला वाटतं नाशिकच एक इमर्जिंग शहर आहे मला असं महाराष्ट्रातलं. वाटतं नुसतं भविष्यात नाही तर वर्तमानात सुद्धा आता गरज आहे नाशिकची. हो. आणि त्याचबरोबर मला आकार बिल्डकॉन बद्दल जाणून घ्यायला आवडेल की काय नवनवीन प्रोजेक्ट आहेत, काय काय आपण करतोय आपल्या प्रोजेक्टमध्ये. आकार बिल्डकॉनचं सुरुवात जी आहे ती माझे मोठे भाऊ समीर पाटील यांनी केली होती. 2010 मध्ये त्यांनी पहिला प्रोजेक्ट केला होता ध्रुवनगर एरियामध्ये. आमचं फॅमिली बॅकग्राऊंड रिअल इस्टेटचं नव्हतं. ते स्वतः फर्स्ट टाइम त्यांनी याच्यामध्ये सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर 15 वर्ष झाले आम्हाला. 20च्या वरती प्रोजेक्ट त्यांनी आतापर्यंत सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहे. आणि करंटली आता आमचे 6-7 ठिकाणी साईट चालू आहेत. नाशिकचे जवळपास सगळेच एरिया आम्ही कव्हर करतो. जसं आपलं तपोवन रोडला आमची आकार नक्षत्र म्हणून साईट आहे. पाईपलाईन रोडला आकार मिलेनियम म्हणून साईट आहे. त्याच्यानंतर पाईपलाईन रोडलाच आम्ही नुकतीच एक आकार सिलेस्टिया म्हणून साईट कंप्लीट केली. गंगापूर रोड फ्रंटला आपला कमर्शियल प्रोजेक्ट आहे आकार प्राईम म्हणून. सिरिन मिरोज एरियामध्ये आकार प्रिस्टीन आहे. इंदिरानगरमध्ये आकार सॉलिटेअर आहे, आकार क्रेस्ट आहे, आकार ब्लिस आहे. म्हणजे जवळपास नाशिकचा सगळाच भाग जो आहे आपण कव्हर केलेला आहे. आणि काय वाटतं सर, पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये नाशिकमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशाची होईल? रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सची होईल की कमर्शियल प्रोजेक्ट्सची? असं आपण मला वाटतं हे करू शकत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट कशात जास्त होईल म्हणून. कारण नाशिक वाढत आहे, इन्व्हेस्टमेंट येत आहे तिकडे म्हणजे इंडस्ट्रीज वगैरेमध्ये. तर ऑब्व्हियसली लोकांना घरांची तर गरज असेलच, बरोबर. आणि साहजिकच घरं आले तर डिमांड वाढते, कमर्शियल ॲक्टिव्हिटी वाढतात. तर कमर्शियलचं पण पोटेन्शियल त्याच प्रमाणात वाढतं आहे नाशिकमध्ये. तर असं आपल्याला हे नाही म्हणता येणार की नाशिकमध्ये रेसिडेन्शियलच वाढेल किंवा कमर्शियलच वाढेल. ते मला वाटतं पूरक आहे एकमेकांना.
सर, आजकाल रिअल इस्टेटमध्ये आपण बघतो की हं. आधुनिक गोष्टी खूप आलेल्या आहेत. बरोबर. सो त्याविषयी काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? आता आमचं आकार बिल्डकॉनचं आम्ही म्हटलं ना, तर हे मॉडर्न ज्या आहेत, नवीन गोष्टी ज्या येत आहेत, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही कायम म्हणजे प्रयत्नशील असतो. जसं आमचे तुम्ही जुने प्रोजेक्ट बघाल, तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काहीतरी इम्प्रूव्हमेंट दिसेल. जसं आता आमचा जो लेटेस्ट प्रोजेक्ट आहे आकार मिलेनियम, त्याच्यात भरपूरशा गोष्टी आमच्या मागच्या 2-3 वर्षाच्या प्रोजेक्टपेक्षा आम्ही वेगळ्या केलेल्या आहेत. जसं आपल्या विंडोज असतात. आतापर्यंत ट्रॅडिशनली अल्युमिनियम सेक्शनच्या विंडोज असायच्या. ज्याला एनोडाइज कोटिंग वगैरे असायची ती. आणि आता आपण ज्या देतो त्या UPVC विंडोज असतात. त्याचं कॉस्टिंग वाईजही त्या जास्त असतात. परंतु जो आपला आवाज असतो बाहेरचा विंडो बंद केल्यानंतर, नॉर्मली तो 30-40% पर्यंत आवाजाचं रिडक्शन होतं. या विंडोज ज्या असतात, या तुम्हाला 80% पर्यंत नॉईज रिडक्शन त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर दरवाजे, नॉर्मली दरवाजे बिल्डर जो देतो, त्याच्यानंतर मेन डोर्स, त्याला समोर लोकं सेफ्टी डोअर बनवतात. तर आम्ही जे आता मेन डोर्स देतोय, त्याच्यातच आम्ही सेफ्टी डोअरची प्रोव्हिजन केलेली आहे. आपले जे ट्रॅडिशनल लॉक असतात, कीने ऑपरेट करतो आपण, तसेच आता डिजिटल लॉक्स वगैरे आले. ते पण आमच्या प्रोजेक्टमध्ये आकार मिलेनियममध्ये आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक घरातल्या मेंबरला चावी कॅरी करायची गरज नाही आहे. थंबने म्हणा किंवा कार्ड असतं त्याच्याने किंवा पासवर्डने पण तुम्ही त्याला ओपन करू शकता. ते आहे. त्याच्यानंतर सिंक, बेसिनचं आपलं किचनचं जे सिंक असतं, ट्रॅडिशनली 304 ग्रेडचं SS ते सिंक असतं. पण आपण जे आता देतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला सोप डिस्पेन्सर म्हणा, तुमचं व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी ट्रे, चॉपिंग बोर्ड, या सगळ्या त्या सिंकमध्येच इन्क्लुडेड आहेत. तर म्हणजे ज्या गोष्टी नवीन येत आहेत मार्केटमध्ये किंवा ज्या ट्रेंडिंग आहेत, त्या आम्ही आमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करायचा प्रयत्न करतोय. आणि ह्या काहीच गोष्टी झाल्या, अशा भरपूर गोष्टी आहे. परंतु म्हणजे आमच्या आजूबाजूला आमची जी कॉम्पिटिटर्स आहे, त्यांच्यापेक्षा एक पाऊल कायम पुढे असण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि कस्टमरचे फीडबॅक झाले, त्याच्यानंतर YouTube म्हणा किंवा तुमचं Instagram, Facebook, त्याच्यातनं जे रील्स मिळतात, त्याच्यातनं जगभरात काय-काय नवीन-नवीन गोष्टी चालू आहे, त्या आम्ही किती लवकर इम्प्लिमेंट करू शकतो याच्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. काय वाटतं सर, नाशिकमध्ये कुठले कुठले असे हॉटस्पॉट आहे की जिथे आवर्जून लोकांनी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघितलं पाहिजे? नाशिकचं आता एक तर आपला जो हायवे, मुंबई-आग्रा हायवे, तो नाशिकमधूनच जातो, बरोबर. त्याच्या आजूबाजूला कारण आता समृद्धी वगैरे झालेलं आहे. तर हॉटस्पॉट म्हणायचं तर इंडस्ट्रीज ज्या आहेत मोस्टली नाशिकच्या, त्या त्र्यंबकेश्वर रोड आणि गंगापूर रोडच्या आसपास आहे. जसं सातपूर MIDC झाली, तुमची अंबड MIDC झाली. तर तिथे ज्या भविष्यात इंडस्ट्रीज वगैरे म्हणजे आताही आहेत भरपूर, भविष्यात ज्या येत आहेत, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेलं मला वाटतं जास्त बेटर राहील. आणि तसं बघायला गेलं तर अजून इंदिरानगरचा एरिया आहे. कारण अंबड MIDC तिकडून पण जवळ पडते. तर तो एक चांगला एरिया म्हणता येईल. आडगाव साईडला पण ग्रोथ चांगली होते. तर हे 3-4 एरिया आहेत मला वाटतं, की जिथे इन्व्हेस्टमेंटसाठी लोकांनी भविष्यात विचार केला पाहिजे. सर, भविष्यात तुम्हाला असं वाटतं का की नाशिक मुंबई, पुण्याला, दिल्लीला रिप्लेस करू शकतं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज? नक्कीच. मला वाटतं, की प्रत्येक शहराची ना एक वाढण्याची एक क्षमता, कॅपॅसिटी असते. मला वाटतं ह्या ज्या मोठ्या सिटीज आहेत, त्यांनी एक म्हणतात नाही का, ती लिमिट क्रॉस केलेली म्हणजे ते ते खूपच जास्त सॅच्युरेशन झालं म्हणता येईल तिथे. आणि नाशिक त्या मानाने अजून पॉप्युलेशन डेन्सिटीच्या याच्याने फार लहान आहे. तर आणि त्याला कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मुंबई, पुणे 2 मोठे शहरं नाशिकपासून एकदम 200 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहेत. त्यानंतर नॅशनल हायवेवर वसलेलं आहे. ओझरचं एअरपोर्ट आहे. इथे HAL वगैरे हे आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं ग्रोथ नक्कीच आहे. नक्कीच आहे. When we talk about affordable homes, I think Nashik has it. मला नेहमी असं वाटतं की आपल्या शहरामध्ये अफोर्डेबल होम्स आहेत. हो. यावर काय वाटतं? नाशिक मला वाटतं आपण पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांशी तुलना जर केली, तर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज चांगलं शहर आहे. इथे हॉस्पिटल्स आहे, कॉलेजेस आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॉल्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. आणि त्या मानाने नाशिकचे रेट्स, फ्लॅटचे, रिअल इस्टेटचे भरपूर अफोर्डेबल आहे आजच्या तारखेला सुद्धा. म्हणून मला वाटतं जे छोट्या शहरातले लोकं आहेत, जे लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी कुठल्या नवीन शहराची वगैरे म्हणजे शोधात असेल, मला वाटतं नाशिक त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. कारण तुम्ही इथे तीच लाईफस्टाईल
चांगलं इकडचं क्लायमेट एकदम चांगलं आहे. ती लाईफस्टाईल कमी पैशात, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही नाशिकमध्ये अफोर्ड करू शकता. म्हणून मला वाटतं की नक्कीच नाशिक एक अफोर्डेबल ऑप्शन आहे. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी जे म्हणतो ना आपण, की तुम्ही नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल ना, तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला जास्त चांगले मिळतील. सर, जेव्हा कन्स्ट्रक्शन क्वालिटी विषयी आपण बोलतो हं, हं, तेव्हा हं, मला हं. असं वाटतं की नाशिकची कन्स्ट्रक्शन क्वालिटी जरा बेटर आहे. हो, हो, हो. नक्कीच. कारण कसं आहे माहिती आहे का, ज्या मोठे शहरं आहेत, तिथे घरांची डिमांड खूप जास्त आहे आणि प्रोजेक्ट पण खूप मोठे असतात आणि तिथे रॅपिड कन्स्ट्रक्शन वगैरे होतं. तर क्वालिटीकडे जास्त दुर्लक्ष होतं. नाशिकमध्ये तसं नाही. इकडे लोकं इव्हन कस्टमर पण खूप अवेअर आहे. मुंबई, पुण्यामध्ये नॉर्मली घर घेताना लोकांची अपेक्षा एक बजेट असतं आणि माझं घर व्हावं एवढंच असतं. पण नाशिकचा जो वर्ग आहे तो थोडा वेगळा आहे. ते फक्त घर नाही, त्यांना अमेनिटीज म्हणा किंवा क्वालिटी, कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि नॉलेजेबल पण आहेत ते. त्यांना नवीन काय-काय आलेलं आहे मार्केटमध्ये अपडेटेड असतात ते आणि त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार घर देण्यासाठी या सगळ्या गोष्टींकडे आम्हालाही पर्सनली लक्ष द्यावं लागतं. तर नक्कीच पुणे, मुंबईपेक्षा नाशिकची कन्स्ट्रक्शन क्वालिटी तर उत्तमच आहे असं म्हणायला हरकत नाही. Absolutely. हं, हं, हं. आणि जेव्हा आपण लक्झुरियस घरांबद्दल बोलतो, हं, हं, हं. आपल्याला तसाही वाड्यांचा एक इतिहास आहे हो, हो, नाशिकला. हो, हो, हो. सो लक्झुरियस घरांबद्दल काय विचार? नाशिकमध्ये आता तुम्ही बघाल अफोर्डेबल असल्यामुळे इथले 3 बीएचके जे असतात सहसा ते 1500-1800 या रेंजमध्ये असतात. तेच तुम्ही पुणे, मुंबईला गेले तर खूप लहान-लहान घरं असतात. तर लक्झरी म्हणजे आपण अमेनिटीज वगैरे या गोष्टी तर आल्याच. पण रूम्सची साईज, घरांची साईज हे पण एक लक्झरीचाच पार्ट झाला असं मला वाटतं. Yes, yes, हो, yes. हो. तर नाशिकमध्ये अफोर्डेबल असल्यामुळे आजही लोकं मोठे घरं घेऊ शकतात कमी किमतीमध्ये. चांगलं जीवन त्यांना तिथे जगता येऊ शकतं. आणि वेदर आपलं क्लायमेट जे आहे त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे लक्झरी माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने तीच आहे, की जी तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल देते. तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम कमी जातो. तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमचा ऐनवेळेला एखादा प्रोग्राम झाला, मूव्ही बघायला जायचं तर तुम्ही ते नाशिकमध्ये करू शकता. मोठ्या सिटीमध्ये असं नाही आहे. तुम्हाला 2 तास आधी प्लॅन करावं लागेल. मला आता निघायचं, मग मी एक अर्ध्या तासाने, 1 तासाने तिथं पोहोचेल, मग मूव्ही बघेल वगैरे, वगैरे. नाशिक एकदम म्हणतात निवांत शहर आहे. हम्म. ग्रोइंग पण आहे आणि म्हणजे एक छान कॉम्बिनेशन आहे इथे. Absolutely. हो, ग्रोथ पण आहे, शांतता पण आहे आणि म्हणजे लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली तर मला नक्कीच वाटतं त्यांना याचा खूप फायदा होईल नाशिकच्या या युनिकनेसचा. सर, आकारमध्ये असा काय युनिकनेस आहे जो इतर आपण बघत नाहीये, हं. जो फक्त आकारमध्येच मिळतो? अ, हे सांगायचं तर आता माझे जे मोठे बंधू आहे समीर पाटील, त्यांनी जे हे सर्व सुरू केलं, त्यांनी आम्ही कुठले डिसिजन वगैरे घेतो तर त्याच्यात त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती. म्हणजे आम्ही पार्टनर्स असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा आमचे साईट इंजिनियर्स वगैरे हे झाले. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, जेव्हा तुम्ही तुमचं घर बनवताना काय विचार करतात, कसं करतात, तसंच हे लोकांचं घर बनवण्यासाठी पण करायचं. हं, हं. कारण आयुष्यात एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात आणि खूप लोकांसाठी तर त्यांची आयुष्यभराची कमाई इथे लागलेली असते. तर त्याच्यामुळे तुम्ही आता व्यवसाय तर सगळेजण ऑब्व्हियसली पैसा कमवण्यासाठीच आपण करतो. पण त्याच्यामागे एक पॅशन पण असलं पाहिजे. बस मला घर बनवायचं आहे, विकायचं आहे, पैसे असं नाही. तो घरात राहायला आलेल्या माणसाने पण त्याने पण आपल्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले पाहिजे, की प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेलं आहे किंवा म्हणजे पॅशनेटली तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे. फक्त व्यवसाय माझा मला पैसे कमवायचा हे इंटेन्शन नसलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं घर बनवतायत, ते करताना तुम्ही काय करणार? मग आम्हालाही निर्णय घ्यायला सोपं होतं. एक प्रश्न फक्त स्वतःला विचारतो आम्ही, जर मी माझं घर बनवत असतो तर मी हे केलं असतं की नाही? साहजिक उत्तर हो असेल तर मी करतो, नाही असेल तर मी नाही करत. आणि हेच सगळे आमच्या आकार बिल्डकॉनमध्ये सगळे आमचे फॅमिलीतले जेवढे मेंबर आहेत, आमचा स्टाफ असो किंवा आमचे कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर हे सगळ्या गोष्टी ते पण फॉलो करतात. आणि हे लोकं ॲप्रिशिएटही करतात. आमचा आकार बिल्डकॉनमध्ये जे करंट प्रोजेक्ट आहे, तिथे ज्या बुकिंग होतात, तिथे साधारणतः 1/4 म्हणजे 25% पर्यंत ज्या बुकिंग आहे, ते आमच्या जुन्या रेफरन्सनेच होतं. हां, कारण हे तुम्ही जेव्हा पॅशनेटली काम करतात ना, लोकं पण या गोष्टी रिकग्नाइज करतात आणि तुम्हाला त्याचं म्हणतात नाही का, एक परतावा रिटर्न्स म्हणतो आपण ते मिळतात आणि त्याचा आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण खूप महत्त्वाचं आहे. हं, हं.
सर, कमर्शियल स्पेसेस आपल्या नाशिकमध्ये सध्या वाढतायत. हो हो लोकांना सगळ्यात जास्ती घरांसोबत आता कमर्शियल स्पेसेस पण हवे आहेत. हो हो काय सांगाल याच्यात? कसं आहे, बायर्स जे असतात ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे पर्पज असतात. कोणी स्वतःच्या राहण्यासाठी घर घेत असतं, कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असतं, आणि बजेटचा पण इश्यू असतो. समजा तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, कमर्शियल रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल, तर पहिली गोष्ट तर बजेट. तुम्ही जर मोठं बजेट घेऊन चालत असाल तर तुम्ही चांगल्या लोकेशनला कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही अफोर्ड करू शकता. आणि ऑब्व्हियसली कमर्शियलवर रिटर्न्स चांगले मिळतात, कारण कमर्शियल प्रॉपर्टी रेंट आउट करणं कम्पॅरेटिव्हली इझी असतं रेसिडेन्शियलपेक्षा. आणि त्याच्यावर जे इन्व्हेस्टमेंटवर जे रिटर्न असतात तुम्हाला पर्सेंटेज वाईज तुम्ही बघायला, तेही जास्त असतात. पण कसं आहे, तुमचं बजेट समजा कमी असेल तर तुम्ही कमर्शियलमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत. तर मग तेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल पण केलं तर हरकत नाही, कारण होम लोन तुम्हाला कमी व्याजदराने मिळतं, बरोबर. तो एक मोठा बेनिफिट आहे. टॅक्स बेनिफिट असतात तुम्ही होम लोन काढले त्याचे, तर तो तुम्हाला तिथे एक फायदा घेता येतो. कमर्शियलमध्ये तुम्हाला नाही मिळत. सबसिडाईज रेटने तुम्हाला लोन मिळत नाही, जे तुम्हाला रेसिडेन्शियल घेण्यासाठी सबसिडाईज रेटने लोन्स मिळतात. तर त्या हिशोबाने मला वाटतं बायर्सने कॉल घेतला पाहिजे. असं आपण हे नाही म्हणू शकत की रेसिडेन्शियल बेटर आहे किंवा कमर्शियल बेटर आहे. ते बायर्सवर डिपेंड करतं. त्यांचं बजेट किती आहे, ते किती म्हणजे 2 वर्षासाठी, 10 वर्षासाठी कसं ते प्लॅन करताय, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांनी निर्णय घ्यावा. सर, काय मेसेज द्याल ज्या लोकांना आता इन्व्हेस्टमेंट करायचं आहे नाशिकच्या हं. प्रॉपर्टीजमध्ये? मला वाटतं, जसं मी पूर्वी म्हटलो, की नाशिकचं पोटेन्शियल अजून पूर्णपणे युटिलाइज झालेलं नाही आहे. खूप जास्त पोटेन्शियल नाशिकचं आहे अजूनसुद्धा. तर लोकांनी कसलाच विचार न करता इथं बिंदास इन्व्हेस्टमेंट करावी. तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये करा, कमर्शियलमध्ये करा. नाशिक ही ग्रोइंग सिटी आहे. भविष्यात इथे ग्रोथ मिळणार म्हणजे मिळणार. फक्त तुम्ही 2 वर्षात का 5 वर्षात हे एवढं प्रिडिक्ट तर मी पण नाही करू शकत किंवा कोणीच नाही करू शकत. पण एवढं मी 100% सांगू शकतो, की नाशिक ही ग्रोइंग सिटी आहे, आणि पुणे, मुंबईच्या नंतर आता जर मला वाटतं ग्रोइंग पोटेन्शियल कोणाचं आहे, तर ते आहे नाशिकचं. आणि माझं व्ह्युअर्सला हे पण म्हणणं आहे, तुम्ही नाशिकमध्ये कुठेही फ्लॅट घेत असाल, तरी माझं असं म्हणणं आहे, की एक म्हणतात नाही का, मॉडर्न प्रोजेक्ट कसे असतात किंवा मार्केटमध्ये काय चालू आहे हे बघण्यासाठी, किंवा त्यांना बाईंगमध्ये हेल्प होईल म्हणून त्यांनी आमच्या आकारचे जे प्रोजेक्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपला जो आकार मिलेनियम आहे, त्याला त्यांनी व्हिजिट केलं पाहिजे. त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये तो फ्लॅट बसत असेल किंवा नसेल, किंवा ज्या काही गोष्टी असतील तो वेगळा भाग. परंतु त्या साईटला त्यांनी व्हिजिट केल्यानंतर मला वाटतं त्यांना नक्कीच खूप बाईंगमध्ये हेल्प होईल. म्हणून त्यांनी साईटला तर व्हिजिट केलंच पाहिजे. सर, जेव्हा आपण रिअल इस्टेट बद्दल बोलतो आणि स्पेशली गव्हर्नमेंट बद्दल बोलतो, तुमच्या काय अपेक्षा आहे नाशिकच्या रिअल इस्टेटला घेऊन आपल्या गव्हर्नमेंटकडून? मला असं वाटतं, की आपले गव्हर्नमेंट आहे त्यांनी आय टी पार्क्स वगैरे म्हणा, या ज्या गोष्टी करतात ना, त्याच्यामध्ये एक प्लॅनिंग असायला हवं. जसं आता तुम्ही बघाल पुणे पूर्वीपासून आपण विद्येचं माहेरघर म्हणतो. तिथे कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटी आहे, बरोबर. मेडिकल कॉलेजेस म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेजेस, COEP आहे आपलं, ते होतंच. त्यानंतर आय टी पार्कही गव्हर्नमेंटने आणले, ते पुण्यालाच आणले. त्याच्यामुळे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड आला. त्याच्यानंतर तुम्ही बघाल चाकणचा जो भाग आहे, तिथं मोटर इंडस्ट्रीज, आपल्या मोटर व्हेकल जे आहेत, जसं तुमचं टाटा मोटर झालं, Volkswagen झालं, त्याच्यानंतर महिंद्राचा प्लांट, ते तिथे डेट्रॉईट करायचं म्हणतात ते त्याला. माझी अपेक्षा अशी आहे, की जो इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतात ना, ती व्हायला हवी. सगळंच जर पुण्यासारख्या शहरात जाईल किंवा फक्त मुंबईमध्येच होईल किंवा नागपूरमध्येच होईल, तर मग नाशिकसारखे शहरं झाले, कोल्हापूर म्हणा, औरंगाबाद म्हणा, त्यांचे पोटेन्शियल आहे ना. तर माझं असं म्हणणं आहे, गव्हर्नमेंटने हे सगळं प्लॅन करताना इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या हिशोबाने बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी एकाच शहरात न टाकता वेगवेगळ्या शहरांमध्ये, जसं IT हब पुण्याला बनवलं, तर मोठ्या इंडस्ट्रीसाठी ते नाशिकला, कारण महिंद्रा इथे ऑलरेडी आहे. इथे तुम्ही टाटाला म्हणा किंवा Volkswagen, Skoda वगैरे यांच्यासाठी त्या गोष्टी इथे करू शकत होते. तर मला वाटतं गव्हर्नमेंटने त्या हिशोबाने त्या याच्याने प्लॅनिंग करून जर इन्व्हेस्टमेंट केली किंवा इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट केलं बाकीच्या कंट्रीजमधनं वगैरे जे काय येतात, तर मला वाटतं सगळ्या शहरांचा विकास होईल आणि काही विशिष्ट शहरांवर इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड येणार नाही. जसं तुम्ही आज बघतात पुण्याला गेल्यावर जे पुण्याचा जो मेन आहे एरिया आपला, सदाशिव पेठ वगैरे हे भाग, तिथं एप्रिल मे पासून तर लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम होतात.
टँकर वगैरे मागवून सगळ्या या गोष्टी कराव्या लागतात. ती अवस्था नाशिकची नाही आहे अजून आणि तशी होई नको माझी प्रार्थना आहे. परंतु गव्हर्नमेंटने जर प्लॅन केलं ना या गोष्टी टाळता येऊ शकतात. फक्त महाराष्ट्रात काही 3-4 शहरं नाही आहेत, 35-36 जिल्हे आहेत आपल्याकडे. त्या सगळ्यांचा विकास होणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं पोटेन्शियल काय आहे, त्याचं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे ते कन्सिडर करून त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केली पाहिजे. फक्त माझं असं ऑब्झर्वेशन आहे, पॉलिटिकल लीडर त्यांचा पर्सनल इंटरेस्ट बघून फक्त पुण्यासाठीच म्हणा किंवा आपापल्या एरियासाठी करतात. तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विसरून जातात. त्यांना वाटतं ते नागपूरचे मुख्यमंत्री किंवा पुण्याचे मुख्यमंत्री किंवा असं नाही. ते नको व्हायला. तर मला वाटतं नाशिकच्या बाबतीतच नाही, सर्व शहरांच्या बाबतीत हा एक अप्रोच असला पाहिजे. ॲब्सोल्युटली. सो मला असं वाटतं की सस्टेनेबल ग्रोथ आणि इक्वल ग्रोथ असणं तितकंच हो हो गरजेचं हो आहे. हो बरोबर. Thank you. So that is from us for this episode, but soon we are going to bring new episode. With this, we are stopping here, but you can listen to this podcast on housing.com app, housing.com YouTube page, and other streaming platforms. Thank you so much for joining us.